अरे दुसरा काही व्यवसाय नाही तर त्याला कोण शिकवल? तुमची कला पुढे कोण नेणार आता? आता ते आता जगू तर बघू. आता पुढं नाही सांगू शकत काय नाही, जगू तर बघू. सरकारने जर आता सांगला काय याला आम्ही तुला महिन्याला काहीतरी आर्थिक सोय करू तर शिकवू ना. आणि काही आर्थिक नाही सोय तर मग कशाला शिकवायचा? आपला आपला घ्यायचा, रोजी रोटीसाठी तिकडे वाजवत थिंडायचा. दे रे 1 रुपये दे रे बाबा, दे 10 रुपये तरी दे ना, काही मी एवढी कला दाखव. मग ती काही लोकांना चांगलं आवडत दे. पण आता म्हणजे जे आत्तापर्यंतचं आयुष्य तुमचं या तारफ्यासाठी तुम्ही वेचलं, एक प्रकारे तुमचं सगळं आयुष्य तुम्ही या तारफ्याला दिलं, आता त्याच्यामुळं तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळतोय, तर तुमची काय भावना आहे आता? आहेच पण आता कोणातरी संस्थेची माणसाही, कोणातरी राज्य सरकारचे कोणतरी सांगला बाबा ही भारताची शान आहे, ही संस्कृती आहे तुमची आदिवासीची, आधीच्या काळातली आहे, तर तुम्ही शिकवसाल तर आम्ही तुम्हाला आर्थिक सोयी करून तर शिकवू ना. मग अजून आहे तो परत सध्या दात नाही पडलं ना तर शिकवत ना. असं आता एकूण मागं सगळं आत्तापर्यंतच्या आयुष्याकडे बघून तुम्हाला कसं वाटतं? माझं काय आहे सध्या आता मला असं साहेब आठवलं ना, काय देवळात देव राहिला तर त्याची पूजा करशाल, देवळात देव नसला तर कशाची पायरीची पूजा करू काय. तसा मी आहोत तोपर्यंत मला फार चांगला वाटतं. म्हणजे माझा नाव म्हणजे नावासाठी माझा ही माझी नाव म्हणजे काय वाटला, आता सांगायला गेला तर भाग्यवान आहे मी म्हणून असा नाव माझा झाला. मी भाग्यवान आहे म्हणून जगभरात प्रसिद्ध झालो. म्हणजे काहीतरी माझं गुण काय चांगलं भगवंताने दिलं ते देवाला माहीत. असं पण असं मागं आत्तापर्यंत जे आयुष्य गेलं त्याच्याकडे बघून कसं वाटतं? काही खूप चांगलं गेलं, कष्ट झाले खूप, म्हणजे असं समाधान वाटतं त्याच्याकडे बघून? ते तर सांगायला गेला तर ते जुने याच्यातली आठवण मला सांगायला लागला ना तर डोळ्यानं पाणी येईल. पाणी डोळ्याने येईल की ते काळात माझं काय हाल होतं. पोरांकडं बायकोकडं नांगून असा जीव जाय का मीच मरतून म्हणजे हे हाल नको पाहिलं पाहिजे. पण मी त्याच्यात जिकडं तिकडं कामधंदा करून घरवालीला आणून काही आणून दे, पोरा सांभाळली आणि मी पण आज परत अजून सांभाळू. अजून मुलगा माझं 2 पण त्यांच्याकडं काही अपेक्षा मी नाही केली. काय म्हातारीला काय हे काय दे नाही, म्हातारी माझ्या परीने मी हे सांभाळली. हे आज माझा भाग्य समज. माझ्या परिवारात मी चांगला आहे. मला असा आज परत फार चांगला म्हणजे नावाने मी प्रसिद्ध झालो. नाही, तुम्ही खूप मोठं काम केलंय आणि आम्हाला सगळ्यांना तुम्ही जे केलंय त्याच्याबद्दल खूप तुमच्याबद्दल अभिमान वाटतो तुमचा, की तुम्ही इतकं कष्टानं ही आपली परंपरा जपलेली आहे. खरं तर अध्यात्म खूप अवघड आहे असं वाटायचं, पण अध्यात्म किती सोपं आहे हे तुमच्याशी आज गप्पा मारताना जाणवलं. अनेक मोठी माणसं असतात ज्यांचे पाय मातीचे असतात, पण मातीत माखलेले पायसुद्धा सोन्याचे असू शकतात हे तुमच्याकडे बघून कळतं. आम्ही तारपा वाजवणारा माणूस फक्त वारली पेंटिंग्समध्ये बघितला होता, पण तुम्ही अक्षरशः त्या चित्रात प्राण फुंकलेत आणि तो तुमच्याच रूपाने जिवंत झाला असं आज वाटतंय. जन्माची नोंद नाही आहे, पण महाराष्ट्राच्या भाळावर तुमच्या कर्तृत्वाची नोंद झाली आहे. पुरस्कार न मागता मिळाला आहे. सरकारकडे आता जे मागताय ते तुमच्या उंजळीत येऊ दे यात शुभेच्छा आहेत. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.